नुकतंच सूर्यनवा ध्यासनवा हा जो रियालिटी शो आहे त्याचा शेवटचा एपिसोड झाला या पर्वाचा आणि तू परीक्षक होतास त्या पर्वात सुद्धा. अ, ह्या रियालिटी शोजचं परीक्षण जेव्हा तू करत असतोस आणि इतके सगळे वेगवेगळे कंटेस्टंट्स त्यांची वेगवेगळी बॅकग्राऊंड घेऊन येत असतात, किती कठीण असतं त्यांना त्या एका परफॉर्मन्सच्या बेसिसवरती जज करणं? म्हणायला गेलात तर खूप कठीण, पण म्हणायला गेलात तर खूप सोपं. हं. काय ना, ह्याचं स्पर्धात्मक जरी स्वरूप असलं ना, तरी मला असं वाटतं की यात जे स्पर्धक येतात ते किंबहुना माझ्यासाठी सुद्धा एक स्वतःला पडताळून काहीतरी शोधण्याचा एक सगळ्यात मोठा मोका असतो. मग तुम्ही आता बघायला गेलात तर आतापर्यंत जे जिंकलेत तेच सगळ्यात चांगले गायक झालेत का? तसं नाही आहे. अरिजित सिंग ह्याचं सगळ्यात उत्तम उदाहरण आहे. ते फायनल जिंकले नव्हते, पण आज ज्या ठिकाणी ते आहेत त्या ठिकाणी त्यातल्या स्पर्धेतले लोक असतीलच असं नाही. आणि त्यातनं कोण सर्वश्रेष्ठ गायक आहे हे स्पर्धात्मक तुलनात्मकरित्या कोणतरी एक ठरतं, जे यावेळेलाही ठरलं, मागच्या 5ही सत्रात ठरलं. पण सरतेशेवटी प्रत्येक एका स्पर्धकानं त्याला स्वतःला शोधावं आणि जर त्या स्पर्धकाला असं वाटलं की मी माहिती असल्या पलीकडचा सापडलो किंवा सापडले तर ते जेतेत. त्यांना तसं नाही वाटलं तर जिंकून सुद्धा मला असं वाटतं की ते जेते आहेत असं मला वाटणार नाही. त्यामुळे अवघड असतं मला कुतूहल असतं. कारण प्रत्येक मनुष्य ना जेव्हा गात असतात ना, गाणं जरी परिचयाचं असलं किंवा माहितीचं असलं तरीसुद्धा त्या गाण्याच्या मागनं आपलं आयुष्य गात असतात, आपले संस्कार गात असतात, आपले अनुभव गात असतात. आणि मला त्या अनुभवाचं श्रोता प्रेक्षक व्हायला खूप आवडतं. कारण प्रत्येकाकडनं खूप शिकण्यासारखं आहे. हे स्पर्धक कदाचित माझ्यापेक्षा जास्ती सिनियर असतात, कारण आता अनेक वेगवेगळ्या रियालिटी शोजमधनं अनुभव घेऊन दुसरा बघावा असे हे स्पर्धक आहेत. मी जेव्हा सुरू केलं तेव्हा मी अगदी माझ्या लहानपणी सोनू निगम जे करायचे तेवढाच रियालिटी शो पाहिला. त्याच्यानंतर मी मागची 22-23 वर्ष आता भारताच्या बाहेर आहे. तिथे माझ्याकडे मी टी व्ही नाही पाहत आणि अनफॉर्च्युनेटली तिथे ही सगळी चॅनल्स वाजत पण नाहीत, दिसत पण नाहीत. त्यामुळे मला रियालिटी शोजचं जग काय आहे खरं म्हणजे माहिती नाही आहे. मला त्याचा अंदाज आहे का तर आहे, पण काय घडतं, कोण गातंय, कोण कसं करतंय ह्याचं मला माहीत नाही. त्यामुळे मी जेव्हा जातो तेव्हा एक खूप प्रामाणिकपणे जातो की तिथे मला शिकता यावं या सगळ्यांच्या आयुष्यातनं, या सगळ्यांच्या गाण्यामधनं. ती गाणी ऐकायला मिळतात जी कदाचित माझ्या स्वतःहून मी शोधून लावणार नाहीत. आणि दुसरं, मला जो काय आत्तापर्यंतचा गाण्यातला आयुष्यातला अनुभव आहे त्यातल्या बऱ्या गोष्टी मला त्या स्पर्धकांबरोबर शेअर करता याव्या. त्यांना सांगावं की हे मी शिकलो आहे, मला असं दिसतं. कारण मुळात गाणं ही सादरीकरण प्रस्तुतीकरणाची कला जरी दिसली तरी ते संभाषण असतं. साधनेमध्ये स्वतःशी करण्यात आणि कार्यक्रमामध्ये प्रेक्षकांशी करण्यात. तर त्या संभाषणातला त्यांच्या समोर बसलेला श्रोता मी असतो आणि ते झाल्यानंतर त्याचं परीक्षण करणारा म्हणून मी असतो. श्रोता म्हणून मला काय वाटलं, परीक्षण म्हणून ऐकताना काय वाटलं, हे कुणाबरोबर तरी आपल्याला जे वाटणं असतं ते त्यांना सांगता येतंय याचा मला आनंद.